मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे. संविधान नसतं तर त्याला माहितीये की अखलाक सगळीकडे झाला. संविधानामुळे असताना सगळीकडे अखलाक झाला नाही हे तुमचे जाण. आपण नेतृत्व दाखवतो आणि आम्ही कायद्याचं नेतृत्व आहे, कायद्याची व्यवस्था आहे त्या. तर आज इथला असताना मुस्लिम समूह असेल किंवा धर्माच्या नावाने राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष, इथे जागा किती, कॉर्पोरेशनच्या जागा किती, 5. हा जो आलुतेदार आहे, बलुतेदार आहे, 5 समाज आहे, लहान ओबीसी आहे, किती जागा दिली, किती उमेदवारी दिली आहे, अजिबात दिली. काँग्रेसची तर इथली आहे अवस्था फारच दयनीय आहे. 28 उमेदवार आहे, मला सांगण्यात आलं 28 पैकी 18 उमेदवार मुसलमान आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि उरलेले 10 जे आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत अशी असणारी परिस्थिती. नॉन मुस्लिम समाजातले जे उमेदवार आहेत, गैर मुस्लिम उमेदवार आहेत, पण ते नात्यातले आहेत. मी काँग्रेसवाल्यांना तेच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदार एकच राहिला, तो मुसलमान. तुम्ही आतापर्यंत शरद पवारांच्या नादी लागला, म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागला, आणि म्हणून तुमची ही हालत झाली. काही ठिकाणी शहाणपणा आला, काही ठिकाणी शहाणपणा आला. मी इथला बाबा दुरा आणि बाळापूरचे असणारे उमेदवार खतीब, तेवढे बाबा दुरांनी आपल्याशी बोलायला. त्याला म्हटलं बाबा दुराचं राजकारण आणि मकराम पवार यांनी म्हटलं सुरुवात केलं, त्याला विचार ते काय प्राणी आम्हाला माहिती. आमचा हा खतीब साहेब जे आहे ते सरळ सरळ चालणारे, नाही बहुत अच्छा मुसलमान. म्हटलं ठीक आहे. त्यांनी त्या खतीबांचा उपयोग करून घेतला, एका पक्षातून घेतले, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घेतलं आणि काँग्रेसलाच वाट लावायला निघाले त्याची. त्याच्यामुळे इथलं असताना मुसलमानात माझं आव्हान आहे, इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे, काँग्रेसकडे आता काही राहिलेलं नाही. काँग्रेसकडे एका काळी मतदार होता, तो आता राहिलेला नाही. तेव्हा उद्याचे असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये सेक्युलर विचाराची जपवणूक झाली पाहिजे. संविधान हे टिकलं पाहिजे असं जर इथल्या मुसलमानांचं मत असेल तर त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे. इथले जे उलेमा उकळावा आहेत त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की मुस्लिम समाजामध्ये असणारं राजकीय नेतृत्व नाहीये, काही ठिकाणी उभरते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुस्लिम मतदार जो आहे तो उलेमांकडे त्या ठिकाणी बघतो की आपण काय केलं पाहिजे, काही न केलं पाहिजे. मी त्या सगळ्या मौलवींना असणारं आव्हान करणार, वरती कोण आहे, मोदी आहे, खाली कोण आहे तर देवेंद्र आहे.
वरती मोदी आहे, खाली देवेंद्र आहे. तुम्हाला आता नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. नगरपालिकेच्या झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या. नगरपालिकेमध्ये मुस्लिम समुदायाने यावेळेस मतदान करत असताना सेक्युलर पक्ष कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून त्यांनी असताना त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून नगराध्यक्षांचा निकाल गेला आला, तो भाजपच्या बाजूने ला. पण नगरसेवकांचा निकाल जो आहे, हा नगरसेवकांचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लागला हे आपण लक्षात घ्या. विरोधात लागला. तेव्हा इथे महापौराची सरळ निवडणूक नाही, महापौराची सरळ निवडणूक लोकांमधली नाहीये, तर नगरसेवकांमधून आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मुस्लिम समुदायाला माझं असताना आव्हान आहे की उद्याचा असताना महापौर मुदस्सर यांना असताना आपल्याला बघायचं असेल तर वंचितचे सर्वच उमेदवार यांना आपण मतदान द्या, त्यांना जिंकवाल अशी असणारी अपेक्षा. शेवटी उमेदवाराचं चिन्ह काय, उमेदवारांचं चिन्ह काय, उमेदवारांचं चिन्ह काय.